श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी इथं छान अशा पोपटी रंगाच्या ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ढोबळ्या मिरच्यांची साल आहे ना, ती पातळच असते बरं का, जाड नसते. ही बाकीच्या हिरव्यागार अशा ज्या ढोबळ्या मिरच्या असतात की नाही, त्यांची साल जी आहे ती जाड असते आणि त्या अशा निब्बर असतात ना, राठ अशा. तशी ही या ढोबळ्या मिरचीची साल आहे ना, ती पातळ असते आणि ही खायलाही चवदार लागते. त्या मिरचीच्या तुलनेत ही ढोबळी मिरची खायलाही चवदार लागते. तर हे मिरचीचे काय केले, मी 4 असे काप करून घेतले. आपण वांगे चिरतो की नाही, अगदी तसे. तर आणि इथं मी काय केले, थोडेसे शेंगदाणे घेतलेले, थोडं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत बरं का. तर आता काय करायचं, शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं आणि छान असा मी आपल्याच बागेतला कवळालंच असा कढीपत्ता घेतलेला आहे. ताजे ताजे पान आहेत कढीपत्त्याचे, ते घालूयात. आणि हे सर्व जिन्नस काय करायचे, आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये ते. आता हे सर्व जिन्नस मी इथं बारीक करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान याचा कूट तयार झाला आहे. आता एका प्लेटमध्ये मी इथं काय केलं आहे, काळा मसाला जो घरी बनवलेला आहे तो, लाल तिखट, मटण मसाला, हळद पावडर आणि मीठ इथं घेतलेलं आहे. आता हे काय करायचं, जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं होतं की नाही बारीक, ते काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि त्यामध्ये हे सगळे मसाले घालायचेत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान सगळं मसाले पूर्ण त्या कुटामध्ये पोहोचतील या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे. आता इथं आपला मस्त ढोबळी मिरचीला भरण्यासाठी मसाला तयार आहे. तर आपण आज करणार आहोत मसाला ढोबळी मिरची, भरलेली मसाला ढोबळी मिरची. आपण भरले वांगे करतो की नाही, तशी भरली ढोबळी मिरची आज आपण करणार आहोत. आणि हे सर्व मसाला आहे की नाही, त्या ढोबळ्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. मी पाहिलं नाही, ह्याच्यातलं बीसुद्धा काढलेलं नाही आहे या ढोबळी मिरचीतलं. ह्यातलं बीसुद्धा खमंग आणि छान लागतं बरं का, त्यामुळे मी बीही तसंच ठेवलेलं आहे. आता इथे एक कढई मांडून घेतली आहे मी गॅसवर. त्यामध्ये तेल घातले, जिरी मोहरी घालून घ्यायची फोडणीला. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपण ज्या भरून घेतलेल्या ढोबळ्या मिरच्या आहेत की नाही, मसाला भरून घेतलेल्या, त्या घालायच्या आहेत आणि ते छान आधी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आणि नंतर काय करायचं, आता परतल्याच्या नंतर त्यामध्ये जो उरलेला मसाला आहे की नाही आपला मिरचीमध्ये भरून, तो घालायचा आहे आणि मसालाही छान सर्व मिरच्याला लागेल या पद्धतीने परतायचे. आणि नंतर आपल्याला जेवढी अशी भाजीला ग्रेव्ही करायची तेवढं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचे. अशी मस्त रबरबीत अशी ही भाजी तयार होते आणि खायलाही अगदी भरले वांग्याला मागे सारेल इतकी छान अशी टेस्टी भाजी होते ही भरले ढोबळी मिरचीची. आता इथं झाकण ठेवून काय करायचं, एक उकळी येऊन द्यायची, म्हणजे मिरच्या छान मऊ शिजतात. आता मी या स्टेजला इथं झाकण काढून घेतलेलं आहे उकळल्याच्या नंतर. आणि आता अशीच भाजी ही शिजवून घ्यायची. आपली इथं भरली ढोबळी मिरची तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. शिवाय इथं तोंडी लावणीला असं मस्त मसाला ताक, काय मस्त अशी बेत जमला आहे म्हणून सांगू. आणि काकडी. तर अशा पद्धतीची ढोबळी मिरचीची भाजी तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती.